बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका आहे. तसे पाहिले तर बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून सर्वांना माहीत आहे. मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून ऊसतोडणी करण्यासाठी बाहेर जिल्ह्यात आणि राज्यात लोक जात असतात. त्यामुळे जिल्ह्यामध्ये मुकादमांची संख्या मोठी आहे. मुकादम हे कारखान्यांकडून पैसे आणून ते ऊसतोड कामगारांना वाटप करतात आणि 6 महिने ऊसतोड करून हे कामगार जातात. अशाच प्रकारे अमोल श्रीमंत शिंगोरे नावाचा मुकदम माजलगाव तालुक्यातील दिंद्रूर परिसरात राहत होता. अमोल शिंगारे हा गेल्या काही वर्षापासून मुकदम म्हणून काम करत होता. अमोल शिंगारे याच्याकडे ट्रॅक्टर होते. ते ट्रॅक्टर त्याने साखर कारखान्याला लावले होते. त्यामुळे प्रत्येक वर्षी तो नवीन जोडपे पाहून ट्रॅक्टरसह त्या जोडप्याला उचल द्यायचा. अमोल हा मुकदम असल्यामुळे त्याचा जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांबरोबर संपर्क होता. त्यामुळे प्रत्येक वर्षी तो नवीन जोडप्याला ट्रॅक्टरवर काम करण्यासाठी विचारणा करायचा. अशाच प्रकारे माणिक आणि त्याची बायको छाया हे जोडपे अमोल शिंगारे यांना भेटले. त्यांनी अमोल शिंगारे यांच्याकडे कारखान्यासाठी काम भेटेल का याची विचारणा केली. त्यावेळी अमोल याने होकार दिला. अमोल याला देखील प्रत्येक वर्षी नवीन जोडपे पाहिजे होते. त्यानुसार अमोल याने माणिक आणि छाया या दोघांना होकार दिला. आता माणिक आणि छाया यांनी ऊस तोडणीला जाण्यासाठी तयारी सुरू केली. माणिक आणि छाया यांनी अमोल शिंगारे यांचे ट्रॅक्टर घेतले आणि ऊस तोडणीला सुरुवात केली. पहिल्या वर्षी जेवढी रक्कम माणिक आणि छाया या जोडप्याला देण्यात आली होती, त्या रकमेतील काही रक्कम माणिक यांच्याकडे शिल्लक राहिली. जेवढ्या प्रमाणात काम झाले नाही, त्यामुळे जी बाकी माणिक यांच्याकडे राहिली ती काही दिवसात तुम्हाला परत देतो, असे माणिक याने अमोल शिंगारे यांना सांगितले. पण अमोल याने पुढच्या वर्षीच्या रक्कममध्ये आपण बाकी जमा करून घेऊ असे सांगितल्यामुळे सर्व काही व्यवस्थित झाले. दुसऱ्या वर्षी जेव्हा माणिक आणि छाया हे अमोल याचे ट्रॅक्टर घेऊन गेले, त्यावेळी देखील साखर कारखाना बंद झाल्यानंतर पुन्हा माणिक याच्याकडे बाकी राहिली. अमोल शिंगारे याने माणिक यांना तुमच्याकडे जास्तच बाकी शिल्लक राहत आहे. गेल्या वर्षी आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात बाकी झाली. तुम्ही काम करताना कंटाळा करता, असे तो माणिक यांना म्हणू लागला. आता ज्या पद्धतीने बाकी शिल्लक राहिली ती बाकी तुम्ही परत द्या, असे जेव्हा अमोल म्हणू लागला, तेव्हा माणिक याला टेन्शन यायला सुरुवात झाली. कारण माणिक आणि छाया या जोडप्याची परिस्थिती खूप गरिबीची होती. एवढी कमाई केली तेवढी रक्कम त्यांना संसारात लागत होती. तरी देखील माणिक याने काही दिवसात तुम्हाला रक्कम परत देतो असे सांगितले. काही दिवस अमोल याने वाट पाहिली, परंतु माणिक हा पैसे देऊ शकणार नाही असे जेव्हा अमोल याच्या लक्षात आले, तेव्हा त्याने माणिक याची बायको छाया हिच्याकडे नजर फिरवायला सुरुवात केली. पैसे नसल्यामुळे माणिक हा काही बोलत नव्हता. हे अमोल याला माहिती होते. त्यामुळे अमोल याने माणिक याची बायको छाया हिच्याकडे शरीर संबंध करण्याची मागणी केली. छाया हिने मात्र हे सर्व करण्यास नकार दिला. नवरा समोर असेल तेव्हा अमोल अशा प्रकारची मागणी करत होता, मात्र नवरा हा हतबल होऊन पाहत होता. 2 दिवसांचा कालावधी निघून गेला. तेव्हा छायाचा नवरा बाहेर गेला. तेव्हा अमोल हा माणिक याच्या घरी पोहोचला. घरी त्याची बायको छाया ही एकटीच होती. त्यामुळे अमोल याने पुन्हा तिच्याकडे शरीर संबंध करण्याची मागणी केली. त्यावेळी छायेने होकार दिला, पण आम्हाला कामावरून काढू नका अशी मागणी केली. कारण आमच्याकडे तेवढेच काम आहे असे बोलणे झाल्यामुळे अमोल याने होकार दिला. अमोलने छायाबरोबर संबंध प्रस्थापित केले. आता जेवढे काही झाले होते ते दोघांच्या सहमतीने झाले होते. त्यामुळे अमोल याने दोघांमध्ये संबंध सुरू असताना काही फोटो आणि व्हिडिओ शूट केले. कारण छायेने पुन्हा माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली तर अडचण होईल असे अमोल याला वाटत होते. जे काही झाले होते ते छायाने नवऱ्याच्या परस्पर सर्व केले होते. आता पुन्हा ऊस तोडणीसाठी जाण्याची वेळ आली. त्यावेळी माणिक याने अमोल याला बोलावून घेतले आणि पैसे देत असेल तरच तू माझा ट्रॅक्टर घेऊन जा आणि काम कर असे सांगितले. जेव्हा अमोल असे बोलत होता त्यावेळी माणिक याच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. माणिक हा घरी आला आणि त्याने बायको छायाला आपल्याला अमोल मदत करणार असल्याचे सांगितले. तेव्हा छायेने जो काही प्रकार अमोल बरोबर केला होता तो सांगितला. त्यामुळे जे काही चालू आहे ते असेच चालू राहू द्या अशी छाया नवरा माणिक याला म्हणाली.
आता अमोल हा छायाबरोबर बाकीच्या बदल्यात शरीर संबंध करू लागला होता. नवरा माणिक याला देखील सर्व माहिती झाले होते, त्यामुळे तो पण यामध्ये अडथळा आणत नव्हता. दोघांच्या संबंधाला आता 1-1.5 वर्षांचा कालावधी होऊ लागला होता. मुकद्दम अमोल हा त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो छाया हिच्याकडे जाऊ लागला. परंतु आता हे किती दिवस सहन करायचे असा प्रश्न छाया हिला पडला. जेवढे पैसे बाकी होते त्या पैशांचा मोबदला म्हणून 2 वर्ष अमोलबरोबर संबंध केले. पण अमोल हा आता काही सोडायला तयार नव्हता. ज्या पद्धतीने दिवसेंदिवस त्याचा विचित्रपणा वाढायला सुरुवात झाली, त्यावेळी छायेने अमोल याला विरोध करायला सुरुवात केली. त्यावेळी अमोल याने छायाबरोबर भांडण केले. माणिक याच्याबरोबर भांडण केले. तुम्हाला माझे पैसे द्यायचे आहेत की नाही असे विचारणा करू लागला. त्यावेळी छायाने ज्या पद्धतीने आत्तापर्यंत शरीर संबंध केले त्याचे पैसे कोण देणार असे छाया म्हणाली, तेव्हा अमोल याला राग येऊ लागला. कारण आतापर्यंत छाया ही शब्दाने कधी बोलली नाही, पण आता ज्या पद्धतीने बोलू लागली, आता काहीतरी छाया हिचा बंदोबस्त करावा लागेल असे अमोल याच्या डोक्यात येऊ लागले. अमोल याने 2 वर्षापूर्वी छायाबरोबर जे काही शरीर संबंध केले होते त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी छायाला देणे सुरू केली. मात्र छायाने आता सर्व गोष्टीला नकार दिला. तुला जे काही करायचे असेल ते कर असे म्हणून अमोल याला धुडकावून लावायला सुरुवात केली. त्यावेळी अमोल याने रागाच्या भरात गावातील सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल केले. गावातील लोकांना जेव्हा छाया ही संबंध करताना दिसली तेव्हा खळबळ उडाली. ही खबर छायापर्यंत पोचली. त्यावेळी समाज माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने छायेची बदनामी झाली, त्यामुळे छायेने जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने अमोल याने 2 वर्षे छायाबरोबर संबंध केले तरी त्याचे मन भरले नव्हते. छायेने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती अमोल याला कळताच तो फरार झाला. या सर्व प्रकरणाला अमोल हा कारणीभूत असल्यामुळे त्याच्या विरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विधान परिषदेच्या सभापती नीलम बोर यांनी देखील हे प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात यावे यासाठी चांगल्या वकिलाची नियुक्ती करा असे आदेश दिले. अमोल शिंगारे याने जर सावकारी पद्धतीने छायाबरोबर वसुली केली असेल तर त्याच्या विरुद्ध सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा असे देखील नीलम गोरे यांनी सांगितले. सध्या आरोपी अमोल विरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी तो सध्या फरार झालेला आहे. लवकरच त्याचा तपास करण्यात येईल असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. ज्या पद्धतीने छायाने सुरुवातीला विरोध केला असता तर ही वेळ तिच्यावर आली नसती. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.